नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण करूया मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत दोडक्याची भाजी. ही भाजी काहींना फारशी आवडत नाही, पण तुम्ही या पद्धतीने जर का भाजी केली तर नक्कीच एखादी पोळी जास्त खाल्ली जाईल. चला तर ही भाजी कशी करायची ते आपण पाहूया. त्यासाठी इथे मी ताजे आणि कोवळे मस्त असे पाव किलो दोडके घेतले आहेत. दोडके घेताना फार जाड घ्यायचं नाहीत, म्हणजे आतमध्ये बिया झालेल्या नसतात आणि यावरती ज्या शिरा असतात त्यामुळे त्याला शिराळं असे सुद्धा म्हणतात. आता ह्या ज्या शिरा आहेत त्या पिलरच्या साहाय्याने आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आणि रेसिपी तुम्ही जर चॅनलवर प्रथमच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा. हे पहा, बोलता बोलता शिरा इथे सर्व काढून झाल्या आहेत. या शिरा आपल्याला फेकायच्या नाहीत. या शिरांची सुद्धा मस्त अशी भाजी करता येते. रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा, तीसुद्धा दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. दोडका चिरण्या अगोदर देठाकडील थोडासा भाग काढायचा आहे आणि टेस्ट करून कडू लागतो का ते पाहायचं आहे. काही दोडके हे कडवट असतात, त्यामुळे आधीच टेस्ट केलेले बरे. नंतर भाजी केल्यावर भाजीसुद्धा कडू होऊ शकते, त्यासाठी अगोदरच टेस्ट करून पाहायचं आहे. आता ह्या शिरा काढलेल्या दोडक्याचे 2-2 इंचाचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ह्या तुकडे केलेल्या दोडक्याला मधोमध अशी चीर पाडायची आहे. त्यामुळे मसाला अगदी आतपर्यंत मुरला जाईल, म्हणजे भाजी खाताना फिके फिके लागणार नाही. आता हे सर्व दोडके चिरून घेऊन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. आता आपण भाजी कशी करायची ते पाहू. त्यासाठी कढईत इथे मी 2 ते 3 चमचे तेल घेतले आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर इथे मी 2 कांदे मिक्सरला जाडसर असे वाटले आहेत आणि त्याची पेस्ट आता या तेलामध्ये घालायची आहे. या ठिकाणी तुम्ही कांदा बारीक चिरून पण घेऊ शकता, पण असा हा कांदा मिक्सरला लावल्यामुळे भाजीला ग्रेव्ही मस्त अशी येते. आता हा कांदा बारीक गॅसवरती तेलामध्ये छान असा 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा किसलेले आले आणि अर्धा चमचा किसलेली लसूण घालायचे आहे. या ठिकाणी तुम्ही आले लसूणची पेस्ट पण घालू शकता. हे सुद्धा छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये 1 टीस्पून मीठ घालायचे आहे किंवा चवीनुसार मीठ घालायचे आहे. 1 चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद. मसाले कांद्यामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. नंतर यामध्ये पाव वाटी शेंगदाण्याचे कूट घालायचे आहे. आणखीन 2 ते 3 चमचे कांदा खोबऱ्याचे वाटण घालायचे आहे. शेंगदाण्याचे कूट तुम्ही नक्की घाला, त्यामुळे भाजीला चव छान येते. आता हे सर्व बारीक गॅसवरती 2 ते 3 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये चिरून धुवून घेतलेले दोडके घालायचे आहेत. रेसिपीला लागणारे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, नक्की चेक करा. आता हे परतलेले सारण आहे ते तुम्ही कट केलेल्या दोडक्यामध्ये सुद्धा भरू शकता, पण जेव्हा आपण ग्रेव्ही करतो त्यामध्ये सर्व मसाला बाहेर पडतो, त्यामुळे मी सर्व दोडके न भरताच ग्रेव्हीमध्ये घातले आहेत. आता हे दोडके ग्रेव्हीमध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत. नंतर त्यामध्ये वाटीभर गरम पाणी घालायचे आहे. आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर झाकण ठेवून झाकणावर गरम पाणी घालायचे आहे आणि बारीक गॅसवर भाजी 5 ते 7 मिनिटासाठी शिजवून घ्यायची आहे. हे पहा, 5 ते 7 मिनिटांनी भाजी अशी मस्त शिजली आहे. आता आपण दोडका शिजलाय का ते पाहूया. हे पहा, काट्याने टोचून बघितल्यावर दोडका छान असा शिजला आहे. हे पहा, मस्त अशी चमचमीत दोडक्याची भाजी तयार आहे. ती आता आपण सर्व करूया. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता. एकदम मस्त लागते.
अशी दोडक्याची भाजी माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा करून पहा आणि ही रेसिपी तुम्ही नातेवाईकांमध्ये शेअरसुद्धा करा. भाजी पहा कशी दिसते ना, अगदी चमचमीत. अशी ही दोडक्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणखीन बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.